तर जेईचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. आतापर्यंत आपण शायद 10 क्वेश्चन बघितल्या. कशाचे? जानेवारी 29 शिफ्टमधले. काय म्हटलं की 2 लाईन्स आहे L1 आणि L2. ठीक आहे. तर आधी त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा. कुठल्या फॉर्ममध्ये आहे? कार्टेशियन फॉर्ममध्ये. आपण त्याला वेक्टर फॉर्ममध्ये लिहू. जर तुम्हाला माहित असेल तर हा त्याचा पॅरलल वेक्टर असतो. सो बेसिकली हा काय झाला तुमचा की हा जो L1 आहे, L1 इज पॅरलल टू कुठला I, J आणि K. सो I कॅप मायनस J कॅप प्लस 2K कॅप. ठीक आहे. ओके ओके. तर लिहिलं आपण की L1 इज पॅरलल टू दिस वेक्टर. तर का बरं असं लिहिलं? कारण क्वेश्चन वाचता वाचता समजेल तुम्हाला. हा L2 दिला. L2 पण काय या वेक्टरला पॅरलल असेल. ऑब्वियस आहे. मी लिहितो L2 इज पॅरलल टू मायनस I कॅप प्लस 2J कॅप प्लस K कॅप. ओके. नेक्स्ट, लेट द लाइन L passes through अल्फा बीटा गामा. ठीक है. L कुठून पास होता है? अल्फा बीटा गामा मधून पास होता है. ओके, नो प्रॉब्लेम. सच दैट L3 इज परपेंडिकुलर टू L1 आणि L2. L1 आणि L2 ला परपेंडिकुलर आहे. तर L1 आणि L2 ला परपेंडिकुलर याचा अर्थ काय की याचा क्रॉस प्रोडक्टच्या अलोंग द डायरेक्शन, तर अलोंग डायरेक्शन असेल. सो L3 इज पॅरलल टू या दोघांच्या क्रॉस प्रोडक्ट मध्ये. समजा मी या वेक्टरला समजा वेक्टर A पकडला, त्याला वेक्टर B पकडला, तर L3 काय या दोघांना परपेंडिकुलर आहे. याचा परपेंडिकुलर डायरेक्शन कसं भेटते? A क्रॉस B सोबत. ओके. तर A क्रॉस B काढून घेऊ इथे आपण डायरेक्टली. सो I J K 1 -1 2. ठीक आहे. 1 -1 2 आणि -1 2 1 -1 2 1. सिंप्लिफाय करा, तुम्हाला डायरेक्ट भेटणार की L3 इज पॅरलल टू -1 -4 झाले. सो -1 -4 म्हणजे -5 I कॅप -5 I कॅप. सिमिलरली जे करायचं असेल तर मायनस टाइम्स 1 प्लस 3 4 झाला. सो -4J कॅप. ठीक आहे. मायनस का बरं घेतलं? आधी मायनस येणार ना. सो आधी मायनस आला. तर 1 आणि हे 3 सॉरी 1 आणि हा 2 झालं 3. सो -3 पाहिजे. -3J कॅप आणि K कॅप साठी काय येणार आहे? 2 -1 सो 1 सो प्लस K कॅप. सो बेसिकली आपल्याला मिळालं आता L3 पॅरलल मिळाला. कुठला पॉइंट मिळाला? सो देअरफॉर एक L3 चं इक्वेशन डायरेक्ट काढू शकतो आपण. x मायनस अल्फा अपॉन पहिला कोएफिशिएंट आहे -5 इक्वल्स टू y मायनस बीटा, याचा कोएफिशिएंट आहे -3 आणि z मायनस गामा, अल्फा बीटा गामा दिला ना, याचा कोएफिशिएंट आहे 1 आणि दिस इज इक्वल्स टू लॅम्बडा. आता काय म्हटलंय? L3 इंटरसेक्ट्स L1 ला इंटरसेक्ट करते. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. L1 ला जर इंटरसेक्ट करत असेल सो लेट कॉमन पॉइंट बिटवीन L1 and L3 भेटू शकते, कारण की तो L3 L1 ला इंटरसेक्ट करते. नो प्रॉब्लेम. तिथून x काढा. सो x इज इक्वल्स टू हा तिकडे गेला. सो -5 लॅम्बडा प्लस अल्फा y इक्वल्स टू -3 लॅम्बडा प्लस बीटा आणि z इज इक्वल्स टू लॅम्बडा प्लस गामा. दॅट्स इट. एवढंच काम होतं. ह्या पुढे सॅटिस्फाय करणार आहे. हा सॅटिस्फाय करणार आहे आपल्या लाईन L1 ला. सॅटिस्फाय करणार आहे लाईन L1 ला सॅटिस्फाय करणार आहे. का बरं? कारण की L3 आणि L1 इंटरसेक्ट करतात म्हणजे दोघांमध्ये काय आहे? कॉमन पॉइंट आहे. सिंपल सा काम आहे. राईट. ओके. आता सिंप्लिफाय करूया. चला व्हॅल्यू पुट करा इक्वेशन मध्ये. आता पुढे पुट करायचं आहे. कुठे पुट करूया आपण? 1 मध्ये पुट करूया. ठीक आहे. चला x -1 तर x च्या ठिकाणी आपण राहणार आहे -5 लॅम्बडा प्लस अल्फा अपॉन 1. ठीक आहे. सॉरी x च्या ठिकाणी ठेवलं ना आणि उरलं काय ते -1 आहे.
होल्ड ऑन सेकंड, जस्ट अ सेकंड. ठीक आहे. चला आता आपण याला कम्पेअर करू साईड बाय साईड. एक्सच्या ठिकाणी ठेवला आहे 5 -5 प्लस अल्फा, ठीक आहे, -1. ओके, हे झालं आपला पहिला. नेक्स्ट दुसरा काय भेटला आपल्याला, वायच्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे -3 लॅम्बडा प्लस बीटा -2 डिवायडेड बाय -1 पकडून घेऊया काही पण इक्वल्स टू, आणि तिसरा झेडच्या ठिकाणी आहे लॅम्बडा प्लस गामा आणि -1 डिवाइड बाय 2. ठीक आहे, हे इक्वल आहे थोडंसं एकमेकांसोबत. चला इथे काहीतरी इक्वेशन आपल्याला के पकडून घेऊ इक्वल टू. सो आपल्याला पाहिजे अल्फाची व्हॅल्यू. सो आधी अल्फा काढायचं तर के इंटू 1 के झाला. सो अल्फा इज इक्वल्स टू के इंटू 1 के, आणि हा 1 तिकडे गेला ते +1 झाला, आणि हा +5 लॅम्बडा. दॅट्स इट. त्याला इक्वल करा. हा मायनस के झाला, बीटा काढायचा आपल्याला. सो बीटा इज इक्वल्स टू हा -1 तिकडे तर -के, हा +3 लॅम्बडा आणि हा +2. ओके, नो प्रॉब्लेम. सिमिलरली गामा काढायचा आहे तर हा झाला 2k, -1 तिकडे +1 आणि इकडे -लॅम्बडा, इकडला मायनस तिकडे, तिकडला मायनस तिकडे. अल्फा मिळाला, बीटा मिळाला आणि गामा मिळाला. इक्वेशन मध्ये पुट करा. 5 टाइम्स अल्फा, ठीक आहे, -11 टाइम्स बीटा -8 टाइम्स गामा. चला व्हॅल्यू पुट करा. 5 टाइम्स अल्फा पुट केलं तर 5k +5 + 25 लॅम्बडा, सॉरी नॉट 25 लॅम्बडा, ठीक आहे, -11 टाइम करायचा आहे. काय झाला 11k -11k प्लस 33 लॅम्बडा आणि प्लस 22, 11×22, नाईस, आणि -8 टाइम्स करायचं का. ओके, 8×16 16k प्लस 8 -8 लॅम्बडा. डन, सगळं झालं. फक्त के आणि लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये आहे आपलं. 5k +5 -25 लॅम्बडा, मल्टिप्लाय करा, -11k, ठीक आहे, -33 लॅम्बडा -22 -16k -8 +8 लॅम्बडा. ओके, चेक करा बघा. 5 आणि 11 16k कॅन्सल, 25 लॅम्बडा मायनस काहीतरी होऊ झालं का -33 लॅम्बडा. ओके, इथे 25 आहे. 8 आणि 5 33 लॅम्बडा कॅन्सल. बाकी फक्त काय राहिलं चेक करा. 22 आणि 8 30 मिळून 5 गेले -25. त्याचा मॉड्युलस काढला तर आन्सर आला फक्त 25. सो फायनल आन्सर आहे आन्सर नंबर 2 25. ओके, इथे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट कसं आहे, काय होतं ना की तुम्हाला एक रॅन्डम पॉईंट दिलेला आहे आणि तो पॉईंट इंटरसेक्ट करतो. तो जेव्हा आपण इंटरसेक्ट करतो हे अज्युम करतो तेव्हा हे कधी करत नाही की याचे रेशो इक्वल असले पाहिजे म्हणून, की यातला पॉईंट इथे पुट करायचा, रेशो काहीतरी इक्वल पकडायचा. आपण काय करतो, या लाईनचं इक्वेशन बनवतो, लाईनच्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुट करतो आणि मग त्याला सॉल्व्ह करतो. पण सॉल्व्ह करण्यामध्ये प्रॉब्लेम काय, इथे जर सॉल्व्ह केलं असतं तर आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली असती. पण लॅम्बडाची व्हॅल्यू कळण्यासाठी आपल्याला अल्फा बीटा गामा माहिती पाहिजे. तुम्ही जर त्या मेथडने सॉल्व्ह केलं की याचं लाईनचं इक्वेशन बनवलं, त्याच्यामध्ये एक्स वाय झेड ची व्हॅल्यू ही जी आपण काढली आहे तिथे पुट करून सॉल्व्ह करायला बघितलं, आन्सर येणार नाही. का बरं, कारण ते मेथड जी आपण सॉल्व्ह करतो ते ही लॅम्बडा काढण्यासाठी आहे. इथे लॅम्बडाची मेथड आपल्याला चालणार नाही. तर आपण काय केलं, आपल्याला अल्फा बीटा गामा काढण्यासाठी हे प्रोपोर्शन ते काहीतरी कॉन्स्टंटच्या बरोबर असले पाहिजे, कारण की एक्स वाय ची व्हॅल्यू तिथे पण सॅटिस्फाय करेल. मग त्या प्रोपोर्शन वरून आपण हे इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता ते अरेंज असं केलं असतं की लॅम्बडा आणि के दोन्ही कॅन्सल झाले, फक्त आपल्याला काय मिळाली एक स्पेसिफिक व्हॅल्यू आणि ती आहे 25. राईट, क्वेश्चन सोपा होता, काही डिफिकल्ट नाही. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये.